प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारू लागल्या, काही शिदा असली तरी द्या, काही भिक्षा असेल तर द्या. पण दुष्काळ पडलेला असल्यामुळे काही महिला पोहे चाळत होत्या, काही तांदूळ चाळत होत्या. ते चाळलेले खालचा जो चुरा पडलेला आहे तो चुरा घ्यायच्या आणि कोणाकडे, सुशीला मातेकडे द्यायच्या. चांगले पोहे आहेत का ते? नाही, चुरा झालेला. आणि खालचा तो चुरा, त्यामध्ये खडे, त्यामध्ये कचरा, तो द्यायचा सुशीला मातेकडे. सुशीला मातेने ते एका पोटलीमध्ये जमा करायचा आणि जमा केल्यानंतर त्याची एक गाठोडी बांधली, ती पोटली बांधली, गाठोडी बांधली. एवढे एवढे तयार झाले ते पोहे, एवढे एवढे जमा झाले. आणि ते जमा झालेले पोहे घेतले. सुशीला माता घरी आल्या. घरी आल्यानंतर सुदामजींकडे ते गाठोडी दिली पोह्याची. रात्री दोघेही शांत झोपले. सकाळ झाली.